हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नाही ना माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर मग संध्याकाळच्या 6 वाजलेले आहेत. मला खूप जास्त भूक लागली आणि म्हटलं आता चला जेवण बनवायला आणखीन टाइम आहे का, तर सचिन स्नेहा वगैरे आलेली नाहीत अजून, तर ती येतील तोपर्यंत जेवण थंड सुद्धा होऊन जाईल. आणि म्हटलं चला 7 वाजता बनवायला जेवण सुरू करते. पण मला खूप जास्त भूक लागली तर मी आता माझ्यासाठी काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते. पण जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, बेल नोटिफिकेशन ऑन करायचं आहे, जेणेकरून माझी दररोज व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. ठीक आहे, चला पटकन किचनमध्ये तर आलेलोच आहोत. चला मी काय बनवते ते तुम्हाला दाखवते. तर मी आता माझ्यासाठी ओट्स बनवायचे, तर 3 ते 4 चमचे मी ओट्स टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आणि थोडंसं दूध टाकलेलं आहे. मस्तपैकी उकळलं की साखर वगैरे काय टाकायची नाही, असंच खायचं. जर तुम्हाला साखर टाकून खायची असेल तर तुम्ही साखर टाकून सुद्धा खाऊ शकताय. पण जर वजन कमी कोण करत असेल तर त्यांना झटपट रेसिपी आहे, एकदम पोट सुद्धा भरतं आणि एकदम मस्त काहीतरी खाल्ल्यासारखं सुद्धा वाटतं. आणि जर तुम्हाला 5-6 वाजता जर काहीतरी खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही असे मस्तपैकी असे ओट्स बनवून खाऊ शकताय. आणि शिवाय हे पतंजलीचे ओट्स आहेत, खूप छान आणि मस्त आहेत. तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करू शकताय आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही, एकदम झटपट तयार होतात. तर आणखीन 1 मिनिट उकळू देऊ आणि बंद करू मग गॅस होतील तोपर्यंत. एकदा दोनदा चांगली जरी उकळी आली ना तर तेवढं सुद्धा शिजते, जास्त वेळ शिजवायची सुद्धा गरज नाही. आणि नंतर आपण खाताना जर असं गरम गरम जर खाल्ले ना तर व्यवस्थित म्हणजे राहतात, आणि जर थंड करून जर खाल्ले ना तर जास्त असे घट्ट बनतात. तर बघू शकता एकदम मस्तपैकी असे उकळे आलेले आहे. गॅस बंद केला मी आणि आता एका बाउल मध्ये घेते आणि खायला सुरुवात करते. तर बघू शकता मस्तपैकी असे ओट्स तयार झालेले आहेत. आणि जेव्हा बनवले होते ना तेव्हा नुसते एकदम असे पातळ होते आणि 2 मिनिटं मी थांबलेलं आहे वाटीमध्ये घेऊन, तर थोडेसे घट्ट व्हायला सुरुवात झालेले आहे. आणि फक्त मी प्लेन ओट्स बनवलेला आहे. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी वगैरे टाकायचं असेल, बनाना कट करून टाकायचं असेल तर सुद्धा टाकू शकताय आणि एन्जॉय करू. ओट्सची चव इतकी छान लागते ना, खूप मस्त लागते. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. आणि ह्याच्यात तुम्ही साखर पाहिजे तर टाकू शकताय, पण साखराची बिलकुल गरज नाही, असंच नॉर्मली गोड लागतं. तर आता तुम्हाला दाखवते. थोडंसं थंड झालं ना तर एकदम कसं घट्ट होते ते दाखवते. खाऊन झालेला आहे आणि मला थोडेसे कडधान्य भिजायला टाकायच्यात आणि ती कशी भिजवते मी, जेणेकरून त्याला व्यवस्थित मोड येतील ते सुद्धा तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुम्ही सुद्धा तसं भिजवून त्याला मोड आणू शकताय. आणि काय होतं ना, भाजीचं प्रॉब्लेम खूप जास्त असं होतं की लेडीजला खास करून की काय बनवायचं काय नाही. तर एकदा कडधान्य भिजवले मस्तपैकी मोड आले ना तर सगळेजण आरामात सुद्धा बनवल्यानंतर खातात. तर तुम्ही सुद्धा अशा कडधान्य भिजवून खाऊ शकताय. आणि शिवाय कडधान्य खाल्ल्यानंतर खूप शरीरासाठी फायदेशीर असतं. तर चला मग पटकन आपण भिजायला टाकूया आणि त्याला मोड कधी येतात काय नाही येतात ते सगळं तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. थांब 1 मिनिट, ढोल वाजायला 2 मिनिटं काय दम. काय कडधान्य भिजवायचे ते सांगते आणि ऐन टायमाला काहीतरी बोलत असताना कोणतरी बेल वाजवतं आणि दरवाजा उघडावा लागतं. तर स्नेहा आणि सचिन आलेले आहेत आणि त्यांनी मला काय आणलंय ते तुम्हाला दाखवते. तर हे बघू शकताय, सचिननं गजरा आणलाय आणि मला आठवण गेली किती वर्षानंतर आणलाय. तर झाले असतील 2-3 वर्ष तरी असतील तेव्हापासून आता गजरा आणलाय. बघितलं ना, असं असते नवऱ्यात. आणि जे माझे कडधान्य भिजायचे राहून गेले तर टाकते भिजायला. आणि बघू शकताय गजरा, जी नवऱ्याने 2 वर्षानंतर गजरा आणलाय पहिल्यांदा. म्हणजे पहिले आणत होते पण आता 2-3 वर्ष झालं विसरून गेलते आणि परत गजरा पहिल्यांदा आता आणलाय. तर चला, तर इथं बघू शकता मी मटकी घेतलेले आहे आणि मटकी घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे मूग आणि काळे चणे. काळे चणे आणि मूग टाकलेला आहे. आता जर तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखीन काय टाकायचं असेल ना तर ते टाकू शकताय तुम्ही. तुम्हाला जर काबुली चणे वगैरे जर टाकायचे असतील ना तरी टाकू शकताय. आणि काय होतं ना, हरभऱ्याला म्हणा किंवा ह्याला ना मोड यायला जरा थोडा वेळ लागतो आणि मुगाला आणि मटकीला हे लवकर मोड येतात. त्यासाठी जर तुम्हाला अलग भिजवायचं असेल ना तरी तुम्ही अलग भिजवू शकताय, पण मी एकत्र भिजवते. आणि मटकीला आणि मुगाला थोडेसे जास्त मोड येतात आणि हरभऱ्याला थोडेसे कमी मोड येतात. ठीक आहे, तर चला मग व्यवस्थित भिजून घेऊया. आणि बऱ्याचशा लेडीज काय करतात माहिती आहे,
ज्यांना व्यवस्थित भिजवायचं माहीत नाही ते काय करतात, भाजतात मटकीला म्हणा ही, का तर त्याला किडे वगैरे लागू नये. पण काय होतं ना, भाजल्यानंतर कोणत्याही कडधान्याला मोड येत नाही आहे. त्याच्यासाठी भाजून कडधान्य कधी ठेवायचे नाही. जर तुम्हाला टिकवायचे असतील, दुसरी काही भाजी बनवायची असेल अशी शिजवण्यासाठी, तर तुम्ही ती बनवू शकताय. पण भिजून कडधान्याला कोणत्याही मोड येत नाहीत. भिजून नाही, भाजून कोणत्याही कडधान्याला मोड येत नाही. ठीक आहे, चला मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेते आणि नंतर मग भिजायला ठेवते. तर बघू शकताय, कडधान्य मी सगळे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यात आणि आता याला रात्रभर झाकून असं ठेवायचं आहे. आणि तुम्हाला जर गरम पाणी ओतायचं असेल तर ओतू शकता ह्याच्यामध्ये. मी थंड पाण्यातच भिजवणार आहे. आणि गरम पाण्यात भिजवलं काय होतं, लवकर भिजतात. पण आता रात्रभर आरामात त्याला भिजू देणार आहे. आणि उद्याच्याला सकाळी मी एका मस्तपैकी कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवणार आहे, जेणेकरून व्यवस्थित कडधान्याला मोड येतील. आणि मोड आल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की कसे मोड आले ते. ठीक आहे, त्यासाठी माझी दररोजची व्हिडिओ तुम्ही बघत जा. आता चला झाकून ठेवूया मस्तपैकी. आणि आता मी गॅसवर दूध गरम करायला ठेवलंय. आणखीन तुम्हाला एक उपाय सांगते, ते म्हणजे जर कुणाचं जॉईंट जे असतात ना आपल्या हाताचे, जे हाताचे म्हणा पायाचे म्हणा, कुठेही मणका वगैरे जर दुखत असेल ना, तर त्यांनी काय करायचं माहिती आहे, गरम दूध आणि जिलेबी खायची. त्यांनी ना दुखायचं थांबतं, म्हणजे हळूहळू बंद होतं. तर तुम्ही ट्राय करू शकताय, 2-3 वेळा खाऊन बघा. जर थोडासा आराम पडला तर तुम्ही खाऊ शकताय. पण ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी जास्त जिलेबी वगैरे गोड जर खाली ना तर जास्त वाढू शकते, तर त्याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. तर चला, मी सचिनला सांगितलं तर त्यांनी सांगितलं मला दूध गरम कर. मी पण थोडंसं खाऊन बघतो म्हणून, का तर त्यांचा पाय वगैरे थोडासा दुखतो त्यासाठी. तर चला दूध गरम करते आणि हा व्हिडिओ मी इथं संपवते. तर तुम्हाला सुद्धा आवडला असेल, आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा बिलकुल विसरू नका. भेटूया पण उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.